निशी निशी थांब. खाली उतर. सावकाश सावकाश सावकाश. हळू 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 हळू. मम्मा मम्मा. तू दमली आहेस तू? नाही 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 दमले नाही ताई. नाही तुम्ही सांगा ना काही कामं राहिलेत? नाही नाही असं तिथे 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 साफ करू. हा तिकडे बघ. तिथे तिथे एकदा बघ. काय आहे? कसला तरी कागद आहे ना? जुना हिशोब आहे ग. लवकरच चुकता करणार आहे. निशी वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर छान दिसतात. हो घेते. राहिलं. शिक्षा नका करू ताई. येते. हे माझ्याशी खोटं नाही बोलायचं हा? मला एक गोष्ट सांग, माझं नाव बाहेर कसं आलं? तुमचं हे गुपित एकदम सुरक्षित ठेवलंय माझ्याकडे, पण तोपर्यंतच जोपर्यंत मला त्याची किंमत मिळते. किंमत बोल. जास्त नाही, 10 लाख. मला त्या माणसाची डिटेल पाहिजे, एकूण एक गोष्ट त्याच्याबद्दल. हॅलो. तारिणी तारिणी तारिणी. काय काय झालं? काय तारिणी, झालं? अगं तुला लाज नाही का ग वाटत? घरातल्या मुलीकडून कामं करून घेताना अगं तू ईशाकडनं भांडी घासून घेतलीस. अहो हो, कारण आपल्या घरात ज्या ताई येतात कामाला त्या आज येणार नाहीयेत म्हणून मी सगळ्यांमध्ये कामं वाटून दिली. मोठी सून झालीस म्हणून सगळ्यांवरती हुकूम गाजवणार का? घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, मग कामं पण सगळ्यांनी वाटून केली पाहिजेत. हो का? मग सगळ्यांमध्ये फक्त आम्हीच येतो का? नाही कौशिकी येत नाही? ती सुद्धा याच घरात राहते. 2-4 कामं तिच्याकडूनही करून घे. काय ग, काय झालं? आधा का तोंड बंद झालं? हा, तिला नाही सांगणार काम? राहते ना या घरात ती. अरे नाही, पण कौशिकीचा हात आहे ना हिच्या डोक्यावर. तिच्यामुळेच तर या घरची मोठी सून झाली आहे ना? अजिबात नाही. ती घरची मोठी सून तिच्या कर्तृत्वामुळे झाली. पद्मिनी काकूंनी जे व्रत सांगितलं होतं ते तिने पूर्ण केलंय म्हणून ती मोठी सून झाली, माझ्यामुळे नाही. हो ना? मग काय ती आमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार का? पद्मिनी काकू काय झालंय? काही नाही ते घरात जरा कामं वाटून दिली त्याच्यावरनं बोलत होतो, बाकी काही नाही. तारिणी बरं झालं तू इकडेच भेटलीस. हे घे, तुझ्याकडे ठेव. हे 10 लाख रुपये सांभाळून ठेव. एवढे पैसे? अगं कामत काका आहेत ना, त्यांचा एक मेडिकल कॅम्प आहे आणि MNN स्पॉन्सर करत आहे. पण एक माणूस येऊन हे पैसे घेऊन जाईल, तोपर्यंत तू तुझ्याकडे सांभाळून ठेव. ओके? मी आलेच. कौशिकी ताई, हां आजचा स्वयंपाक तुम्ही कराल? उच्छाद मांडला या मुलीने. आता काय केलं तारिणीनं? तुम्हाला कसं कळलं मी तारिणीबद्दल बोलतेय ते? अगं तुझा आवाज तार सप्तकात फिरून आला ना, तेव्हाच. हा वरच्या पट्टीतला स्वर लागला ना, तेव्हाच कळलं. बोला, काय झालं? छान. तुमची मुलगी त्या घरात राबून राबून आडवी झाली आहे आणि तुम्हाला मस्करी सुचतेय. तुमच्या मुलीमुळे माझ्या मुलीची वाईट अवस्था झाली आहे त्या घरात. अहो घरकाम करणारी बाई आली नाही म्हणून घरातली सगळी कामं करून घेतली तारिणीने तिच्याकडनं. अगं मग त्यात काय झालं? अगं मग बरंच झालं ना. काय तिच्या शरीराची तेवढीच हालचाल झाली. तुम्ही लगेच वकिली करू नका तिची. नाही तुम्हाला काय आनंदच झाला असेल ना या सगळ्यात. देखा, अगं शांत हो. उगाच एवढ्या तेवढ्यावरून घर डोक्यावर घेऊ नकोस. तुम्ही शांत राहा. हा, माझ्या मुलीचे हाल होत आहेत ना, ते शांतपणे बघत बसा इथून. पण निशीची आई आहे मी, तिला त्रास होऊ देणार नाही. मी आत्ताच्या आत्ता त्या घरी जाते आणि त्या तारिणीला चांगला इंगा दाखवते. एका अगं थांब, कुठे निघालीस तू? माधव थांब, जाऊ दे तिला. अशा लोकांना कसं वटणीवर आणायचं ना, ते तारिणीला चांगलं माहितीये.
वसुदाची लेक आहे ती. मी हा म्हणजे तुम्ही दमला नसाल तर. ऑफकोर्स करेन. आज डिनर कौशिकीज किचनमधून. बरं, हे सांभाळून ठेव. हो, तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवते. आलेच. 10 लाख रुपये युवराज. युवराज, आधीच कौशिकीच्या मनात तुझी इमेज वाईट आहे आणि आता हे जर कळलं तर. नाही, युवराज, रिलॅक्स. सी, दिव्यांकाने दिलेले 3 लाख आहेत. मेडिकल कॅम्पचे 10 लाख. सो आता काही करून तारिणीच्या कपाटातून ते पैसे गायब करावेच लागते. मी करू? थँक्यू. टेस्ट करून बघ ना प्लीज. कशी झाली? खरं सांग तारिणी, तू उगाच माझं मन राखण्यासाठी बोलतेस का खरंच चांगली झाली? नाही, खरंच खूप छान झाली आहे. तुमच्या हाताला तर छान चव आहे कौशिकीताई. आय हॅव ट्राईड माय लेवल बेस्ट. आय होप सगळ्यांना ही खीर आवडेल. नक्की आवडेल. आणि स्वयंपाकाची हीच तर गंमत असते. तुम्ही एखाद्या पदार्थाची रेसिपी सांगू शकता, पण एका माणसाच्या हाताला जी चव असते ती दुसऱ्या माणसाच्या हाताला येऊच शकत नाही. आणि तुमच्या हाताला खूप छान चव आहे. तुम्ही असे अधूनमधून लाड केले आमचे तर आवडेल आम्हाला. तुला खरं सांगू, मला सुद्धा तुम्हा सगळ्यांचे लाड करायला खूप आवडेल. पण काम, ऑफिस, घर, इरा या सगळ्यातनं मला खरंच वेळ मिळत नाही. म्हणजे ह्या सगळ्यामध्ये माझा दिवस कसा निघून जातो ना मला खरंच कळत नाही.